राज्यातली एक राजकीय बातमी महाविकास आघाडीबद्दलची, कारण मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं समोर आलंय। अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला आणि त्यानंतर इथे वाद सुरू झाल्याचं कळतंय। यावेळी या कार्यक्रमात असा उल्लेख केल्यामुळे शाब्दिक चकमक उडाली। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख करतात शिवसैनिकांनी सत्कारातून काढता पाय घेतलाय। त्यावेळी नेमकं काय झालं ही सांगणारी ही दृश्य सध्या आपण बघतोय। कोल्हेंच्या सत्कार कार्यक्रमात अशा पद्धतीने राडा झालाय। याच पद्धतीने महाविकास आघाडीला यापुढील काळातही जे माझ्या मनात बदनामी केली बैलगाडा घाटाचा जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली। इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला। असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब। घाटाची बदनामी केली बैलगाडा घाटाचा कोल्हे साहेब प्रचारासाठी गाव येते काउंटिंग एजंटच्या ऐवजी मला अपक्षाचा काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश भाऊ आला नाही बघा काउंटिंगला, हे चांगलं नाही। ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे। शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं। यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे। दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला। उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार।